सुरुवात करतो एका ब्रेकिंग बातमीनं। पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कमळ खुलावं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पारदर्शी कारभाराचा ढोल बडवतात, तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शी कारभाराला हरताळ फासतानाचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या निशा सावरकर यांनी त्यांचेच पती टेकचंद सावरकर यांच्या अट्टहासापायी चक्क स्थायी समितीची बैठक स्वतःच्या गावात भरवण्याचा पराक्रम केलाय। त्यानंतर ही बैठक व्यवस्थित पार पडली असती तर काही मुद्दाच नव्हता, पण काम करतील ते राजकारणी कसले। गावात सभा म्हटल्यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि सुरू झाली नेत्यांची मटण पार्टी। आणि ही मटण पार्टी आयोजित केली होती जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती टेकचंद सावरकर यांनी। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय आणि जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळ सोडून राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी हा अट्टहास केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। त्यामुळे शक्ती प्रदर्शन, राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी हा कुठला अट्टहास या ठिकाणी करण्यात आलाय असा आरोप आता विरोधकांकडून देखील करण्यात येतोय। स्थायी समितीची बैठक चक्क गावात बोलवण्यात आली आणि थेट नवऱ्याच्या अट्टहासापायी ही बैठक तिथे घेण्यात आली आहे आणि तिथे चक्क काम न करता मटण पार्टीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोळे आहेत। तुषार, नेमकं नक्की हे प्रकरण काय आहे आणि चक्क गावात कशी काय स्थायी समितीची बैठक पार पडली? तन्मय, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। मौदा तालुक्यात धानला हे गाव आहे। हे गाव जिल्हा परिषदचे अध्यक्ष निशा सावरकर यांचं हे गाव आहे। महत्त्वाची गोष्ट की जिल्हा परिषदला जर का कुठे बैठक घ्यायची असेल तर पर्यटन स्थळासाठी त्या ठिकाणी बैठक घेता येते। त्या संदर्भात शासनाच्या काही नियम आहे, त्या नियमाचं पालन करून बैठक घ्यावी लागते। पण वैयक्तिक शक्ती प्रदर्शनात दाखवण्यासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आपण कोणत्याही नियमाचा डावलून स्वतःच्या गावामध्ये बैठक घेता येऊ शकत नाही। पण जिल्हा परिषदच्या अध्यक्षा यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये ही बैठक घेतली आणि महत्त्वाची गोष्ट विरोधकांनी या संदर्भात त्यावर बहिष्कार टाकलेला आहे। कुठेतरी नवऱ्यांच्या अट्टहासापायी, स्वतःच्या पतीच्या अट्टहासापायी ही बैठक स्वतःच्या गावात घेतल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केलेला आहे। या महत्त्वाची गोष्ट की या बैठक तिथे झाली नाही, कारण की बैठक आयोजित करण्यात आली पण सदस्यच पोहोचले नाही। फक्त 14 पैकी 6 सदस्य त्या बैठकीला पोहोचले होते। त्यामुळे कोरम पूर्ण न झाल्यामुळे बैठक स्थगित करावी लागली आणि बैठक स्थगित झाल्यानंतर तिथे जी मटण पार्टी आयोजित केली गेली होती त्या मटण पार्टीवर सर्वांनी ताव मारला। यामध्ये एक तर जिल्हा परिषदचा पैसा वाया गेला, अधिकाऱ्यांचा वेळ वाया गेला आणि ज्या कामासाठी जी बैठक ठेवली होती ती बैठक देखील झाली नाही। त्यामुळे कुठेतरी आणि महत्त्वाची गोष्ट की आमच्यासोबत असाच रहा सध्या तरी। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निशाताई सावरकर यांनी स्थायी समितीची आपल्या धानल्याला जी सभा लावलेली आहे त्या सभेचं लावण्यामागचं कारण काही न सांगता त्या ठिकाणी सभा लावली। त्यामध्ये विरोधी पक्षनेते व सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही। शिवसेनेत त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं नाही आणि त्यामुळे आम्ही सर्व लोकांनी या सभेचा बहिष्कार केला। आणि ही सभा, आमची इच्छा होती की ही सभा एखाद्या ग्रामीण भागात, एखाद्या आदिवासी भागात लावावी किंवा निर्मल ग्राम भागात लावावी, जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा होईल। आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी, काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकारावर? ही सगळी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत एकाधिकारशाहीकडे नेण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये करतो आहे, भाजपाचा विशेषतः। आपण आता बघितलं असेल की जनरली जिल्हा परिषदेची सभा जी आहे ती सभा एखाद्या पर्यटन स्थळी किंवा एखाद्या गावाला आदर्श गाव मिळालं असेल किंवा निर्मल ग्राम वगैरे अशा ठिकाणी करण्याचा प्रघात आहे। पण आता निवडणुका होऊ घातल्या आहे, काही कारणामुळे निवडणुका पुढे गेल्या। त्या निवडणुकांमध्ये शक्ती प्रदर्शन करायचं आणि अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट मशिनरीचं जे आहे तो गैरवापर जो आहे तो गैरवापर करण्याचं काम प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाजपा करताना दिसत आहे। त्याचंच प्रत्यंतर जे आहे ते निशा सावरकर यांनी केलेलं आपल्याला लक्षात येईल। याच्या विरोधात केवळ विरोधी पक्षातले लोक होते असं नाही, तर मागच्या जिल्हा परिषद अध्यक्षा ज्या होत्या त्या सुद्धा या सभेला गेल्या नाही। अनेक त्यांच्याच पक्षाचे जे सभासद होते ते सुद्धा या मीटिंगला गेलेले नाही। त्यामुळे प्रत्येकाला आता असं वाटायला लागलं की आम्ही मोदींसारखं हुकुमशहा बनून वागू, अशा पद्धतीची संस्कृती जी आहे ती भाजपामध्ये रुजताना दिसते। यावर काय कारवाई अपेक्षित आहे आपल्याकडनं? नाही, आता असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहे
तरी पण सगळीकडे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे याचा वापर हा निवडणुकीसाठी केला गेला असाच निवडणूक आयोगानं अर्थ काढणं जे आहे ते अपेक्षित आहे. पण तांत्रिकदृष्ट्या तसं होईल का, मला जरा शंका वाटते. आणि आपण कुठलीही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे नेली, कुठल्याही मंत्र्याच्या आरोपासंदर्भात भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पुराव्यानिशी मुख्यमंत्र्यांकडे गेलो तरी मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट ऑफिस असं जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करून ठेवलेलं आहे. म्हणून आजकाल सीएमओला लोक चीफ मिनिस्टर ऑफिस न म्हणता क्लीन चिट मिनिस्टर्स ऑफिस असं म्हणायला लागलेले आहे. त्यामुळे आता याची जी सजा आहे ती सामान्य जनता जी आहे ती मतपेटीतून यांना दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं. नक्कीच धन्यवाद लोंढेजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर या अट्टहासाची नक्कीच जनता आपल्या मतपेटीतून त्यांना उत्तर देईल असा अतुल लोंढे यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर हा सगळा केवळ अट्टहासासाठी प्रयत्न होता आणि चक्क गावातच ही बैठक बोलवण्यात आली. तुषार, तुझ्याकडे येतोय पुन्हा एकदा. नेमकं सगळं हे प्रकरण हे केवळ अट्टहासासाठी होतं, निवडणुका आहेत आगामी काळात आणि तेवढ्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. नेमकं काय आता परिस्थिती आहे? तन्मय, निश्चितच धानला हे गाव जिल्हा परिषदच्या अध्यक्षांचं गाव आहे. त्यांचे पतिदेव आता इथे पुढील काळामध्ये तिथनं निवडणूक लढणार आहे, कारण की तो मतदारसंघ आरक्षित झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवावं यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक, या बैठकीतनं काहीतरी साध्य करावं या पाठीमागचा कोणताही उद्देश नव्हता. असं असतं तर तिकडे सरकारी यंत्रणा नियोजित पद्धतीनं ती बैठक तिथे ठेवण्यात आली असती, सगळ्यांना रितसर त्याची माहिती देण्यात आली असती. एक दिवस आधी फोनवर सांगायचं की उद्या या गावाला बैठक आहे, तुम्ही तिथे पोहोचा. आणि त्यामुळे हा जो एकंदरीत अध्यक्षांचा जो एकंदरीत वर्तणूक होती ती इतर स्थायी समितीचे इतर सदस्य होते त्यांना आवडली नाही. महत्त्वाची गोष्ट की त्यांच्याच पक्षातल्या ज्या माजी अध्यक्ष होत्या त्यांना देखील हा प्रकार न आवडल्यामुळे त्यांनी देखील या प्रकारावर बहिष्कार टाकला. त्या देखील बैठकीला गेलेल्या नाही. त्यामुळे एकंदरीतच विरोधक तर या बैठकीवर बहिष्कार टाकला. थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे तापेश्वर वैद आपल्यासोबत आहेत. तापेश्वरजी, नेमकं काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया या सगळ्या घटनेबाबत? ही धानला गावामध्ये जी स्थायी समितीची सभा झाली ही जिल्हा परिषद अध्यक्षाचे जे पतिदेव आहेत त्याच्या अट्टहासामध्ये घेण्यात आलेली सभा आहे. सुरुवातीपासूनच जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याकरता प्रशासनाचा दुरुपयोग त्यांच्याकडून या ठिकाणी होत आहे. आणि हा एक हिटलरशाहीचा एक माठ म्हणता येईल त्याला. अधिकाऱ्याच्या लवाजमा दाखवून स्वतःच्या मलिन प्रवृत्तीवर पांघरून घालण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. गावाची ग्रामसभा जेव्हा होते तेव्हा लोकांनी त्या ग्रामसभेत सहभागी होऊ नये म्हणून ही ग्रामसभा ते स्वतःच्या घराजवळ घेतात. आणि जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा ही मात्र ग्रामपंचायतमध्ये घेतला ही कुठली पारदर्शकता हेच कळत नाही. हाडमार्गाने व दमनशाहीने लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने अध्यक्षांनी मीडियासमोर यावं. या धानला गावात किती भ्रष्टाचार आहे, किती अनियमितता झाली आहे त्याचे अनेक पुरावे आहेत. जिल्हा परिषद त्याची चौकशीच करत नाही, जनतेला माहिती देत नाही. एवढं मोठं सगळं प्रकरण असताना एक भ्रष्टाचारी ग्रामसेविका त्या ग्रामपंचायतमध्ये आणून बसवली आणि ती काल सीओ मॅडमचे स्वागत करत होती, जिच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक इंदिरा आवाज खाल्ल्याचे आरोप आहेत आणि ते सिद्ध झाले आहेत. अशा भ्रष्टाचाराला पांघरून कसं घालता येईल याच्याकरता हा प्रशासनाचा दुरुपयोग काल या ठिकाणी झाला. नक्कीच वैद्य, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद. तुषार, तू दिलेल्या सविस्तर माहिती देखील धन्यवाद. तर भाजपचा पारदर्शी कारभार हाच का असा प्रश्न यामुळे उपस्थित होता. त्यामुळे केवळ आयोजन निमित्त बैठकीचं करून आयोजन पार्टीचं करण्यात आल्याचं इथे पाहायला मिळालं.